शुभ प्रभात मित्रांनो, मी वैद्य संदीप साखरे, अकोला. रानभाजीच्या पुढील भागात आपलं स्वागत आहे. आपला मिळणारा भरभरून प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण माझ्या हातात पाहू शकता, हिला आयुर्वेदात डुक्कर कंद किंवा वराह कंद असं म्हणतात. इंग्रजीमध्ये याला एअर पोटॅटो असं सुद्धा म्हणतात. ही एक वेलीय वर्गीय वनस्पती आहे, जिचा की कंद जमिनीखाली असतो. पण त्यासोबतच हिला अशा पद्धतीची ही एअर पोटॅटो वाटावेत असे हे फळं येतात. याला मटारू असं म्हणतात. ही कच्चीसुद्धा खाल्ली जातात. ही याच्यापेक्षाही मोठी होतील, तर ही फळंसुद्धा कच्ची भाजून खाल्ली जाऊ शकतात. आणि सोबतच जमिनीखाली जो याचा कंद असतो तो सुद्धा मार्केटला विकत मिळतो. आणि खूपच पौष्टिक, बल वृद्धी करणारा, पुरुषत्व वाढवणारा अशा पद्धतीचं त्याचे वर्णन आपल्याला पाहायला मिळतात. तर याची चांगल्या पद्धतीने धुवून भाजी केली जाऊ शकते. या एअर पोटॅटोंची आणि जमिनीखाली असणाऱ्या कंदाची सुद्धा आयुर्वेदात याचे खूप सारे उपयोग वर्णन केले आहेत. कोणाला वजन वाढवायचं असेल, शरीर पुष्ट करायचं असेल, मांसपेशी वाढवायच्या असतील, तर त्यांनी जरूर याच्या फळांचं चूर्ण करून ते दुधासोबत घेतले असता गुणकारी ठरते.